जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 8 लेकरांची माय, जावयावर जडला जीव, नंतर केलं नको ते कांड. सासरा कोमात आणि जावाय फुल जोमात. आग्र्यातील 8 मुलांची आई जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 8 मुलांची आई जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाच गावात ही घटना घडली. विशेष म्हणजे तो जावईही 5 मुलांचा बाप होता. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये आणि संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. समोर आलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना एका कौटुंबिक लग्न समारंभादरम्यान सुरू झाली. आरोपी जावई आपल्या सासरी आला होता. दुपारच्या सुमारास त्याने मेहंदीची पाने तोडण्याच्या भयाने सासूला घरामागील शेतात बोलवलं. बराच वेळ दोघे न आल्यामुळे कुटुंबातील लोक त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी कुटुंबांनी दोघांना नग्न अवस्थेत पाहिलं, ज्यामुळे घरात गोंधळ उडाला. पकडले जाण्याच्या भीतीने आणि गोंधळ वाढल्याने जावई आपल्या सासूला मोटारसायकलवर बसवून तेथून पळून गेला. ही सासू जावयाची जोडी गेल्या काही काळापासून चर्चेत होती. या कुटुंबातील 2 सख्ख्या भावांची लग्न 2 सख्ख्या बहिणींशी झाली होती. लग्नानंतर 3 वर्षांनी मोठ्या जावयाचे आणि त्याच्या सासूची जवळीक वाढली. त्यामुळे 12 वर्षापूर्वी ते एकदा घर सोडून पळून गेले होते. दोघांचा शोध घेतल्यानंतर दिल्लीतील एका कंपनीतून पकडून परत आणण्यात आलं होतं. कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी दोघांवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा दोघेजण पळून गेले आहेत. आग्रा येथील या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. पीडित पती, जो 8 मुलांचा बाप आहे, त्याला आपल्या पत्नी आणि
जावाईच्या या कारणामुळे मोठा धक्का बसला आहे. तर 5 मुलांची आई असलेल्या आरोपीच्या पत्नीचीही अवस्था वाईट झाली आहे. गावात या अनैतिक संबंधाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दोन्ही कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे हे दिसून येत आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने या प्रकरणात फरह पोलीस ठाण्यात आपल्या जावयाविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. त्याने जावयावर आपल्या पत्नीला फसवणूक करून पळून लावण्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत असून दोघांना शोध घेण्यासाठी पथके नेमण्यात आले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला आहे का नाही हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला भरभरून विसरू नका. थँक्यू.